असा खाली ना आय 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 असा लागतो चुरचुरीत. आणि या बिया जर चावून खाल्ल्या तर दात पिवले झालेच पाहिजेत तुमचे. म्हणजे माझं नाव निखिल सकपाळचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी केलं मराठी चॅनलवरती. गावाकडे आलोय तर गावचं जीवन जगायला मजा येते. आता जातो आम्ही साड्यावरती. सोबत आहे वेदांत, आयुष. यांचे झालेले आता पेपर 5 झालेत आणि 10वीला गेलेत. लाजतोय त्याला आलेले आता झोपत न उठवून ना चालायला वरती. सोबत काका आलेत आणि आरे आले. आम्ही चाललोय साड्यावर आंब काढायला. आंब कोकमा जे काय भेटल ते उलगवून यायचं आहे. कारण एक आंब्याचा एक कलम आहे. मागे 4-5 दिवसावरती गेले तेव्हा कवले होते. आता तयार झाले असतील ते काढायचे आहेत. बाकी बघू रायवली आंबा भेटतोय काय, त्याच्यावर पण आलेत काय तर पण काढू. रायवली पण आंबा चांगला लागतो. आता काय काजू बिया संपल्या. आता आंब नुसते 10-12 दिवस, त्यानंतर आंब्याचा पण सीझन संपल डायरेक्ट पुढच्या वर्षी. इकडे करदा आलेच बघा, करवंदा. खावा नाश्ता नाही केला, सुरुवात करा इथून. करवंदा पिकलेच बघा मस्त. आज पहिल्यांदा सुरुवात. हा या सीझन मधला पहिला करवंदा. हो गोड आहे. करवंदाच्या 2 प्रकारे टेस्ट घेऊ शकतो. एक कोला, एक कच्चा. कच्च्यामध्ये पण फ्लेवर मिळतो आणि पिकलेल्यामध्ये पण फ्लेवर मिळतो. 2 प्रकारचे फ्लेवर. करवंदाची चटणी हिरवी मस्त लागते. कोकमा पण बघायच्यात. कोकमा पण अलगद काढायच्यात सरबतासाठी. बघा पडलेला आंबा आहे, असं तयार झाला आहे बघा. मग फुटला आहे त्यामुळं खराब झाला. तो खाऊन फायदा नाही. नाही तर फुटला थोडासा चांगला असता ना तर खायला मजा आली असती. कलमी आहे मस्त. असे झाडावरनं पिकतात ना त्या आंब्यानं आंब्याची चव आणि आडीला घालतात त्या आंब्यांची चव फरक आहे. मध्येच सावली भेटते, मध्येच ऊन भेटतो. आता इकडं सगळी झाडं आहेत. साड्यावर जातात वारका केलत्या मायला घाबरला काय बघ ते काय झालं. हो इथले काढले परवा. पुढचा हा एक कलम आमचा आहे बघा तयार. तिकडे लाल लाल दिसत आहेत ना वरती आंबा तयार झालेत. काढायच्यात अलगत. आता हे चढायचं म्हणजे टास्क आहे. तिकडचं हे तयार झालेत का रे इथलं हे? हा हो.
आईस कॅच घे दे फायदा नाही रे वटाला लागला. क्रिकेट खेळत होता तुम्ही लोक. ए मी नाही अरे पियाली किती पाणी एक पेरली फक्त एका फांदीचे एवढे निघाले. अजून ते फांद केला पण त्या जाली आहे सगळ्याला वरती चढायला नाही होत. काहीतरी वेगळा पर्याय काढायला लागेल. आपण काय आपल्या गाड्याला मग आपल्या गाड्याला गोल्डवरच आहे गोल्डवरच आहे. आंब्याची पिशवी आतमध्ये ठेवली असती. मी हा घेतो. काकाकडे कॅमेरा आहे. जाली साफ करायला हवे. जाली साफ झाली तर एका त्या फांदीवर वतांबीला आहेत सगळे आंब वरती चढून येतील. पण ती जाली नाही ना एवढं जाली आहे ना काटेरी ती एकट्याने होणार नाही. काकाला आप्पाला बोलवायला लागेल आमच्या. जाली साफ झाली की तिकडचे आंबे येतील. ह्याच्यावर पण झाली होती. ए वेदांना सुटी अलगत काढलेली. हा कोकम म्हणजे आमच्याकडे बोलतात रातांबा. ते पिकलेला पण खायला मजा वाटते. हा असा खायला ना आय 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 असा लागतो चुरचुरीत. आणि या बिया जर चावून खाल्ल्या तर दात पिवले झालेच पाहिजेत तुमचे. आंबट आणि गोड दोन्ही पण. बिया चावल्या तर लाल. बाबा ती पिशवी टाकायची. आत्ताच घेऊन जाईन. आंबे बाजार एक मोजायला लागतो. आंब्याचं साठ बनवते. सोय किती होतील टाकल्या? 3-4 होते. फणस बघा केवढंच आहे. पिकलाय ना अजून. कापाय ना हो कापाय केवढा आहे बघा मोठा. रे आंघोळ केली मस्त फ्रेश होऊन वगैरे आणि जसा उठलेलो तसाच गेलो रानात. त्यामुळे नाश्ता वगैरे करून नव्हतं गेलो. आत्ता नाश्त्याला बसलो आहे. आता वाजलेत 11. काय बघा इकडं मान दिली आहे. अंड्याचा पोला आणि चपाती. मच्छी काय आयुष्यातनं सुटत नाही गावाला आल्यावर. रोज मच्छी रोज मच्छी. जो म्हणजे रेटून जेवायचं रेटून मच्छी असल्यावर. मांडिली आता काय पावसाळ्यात कमी येईल. पावसाळ्यात चिवण्या खायला भेटते. मग चिवण्या पण मस्त लागतात. कोलब्या मग किलोनी कोलब्या येतील मजा आहे. पण आता मांदेली लाकडाची ही बघ मच्छी असल्यावर ही मिली येते नाही तर आठवण नाही येत. तू नाश्ता केलास काय? हो नाश्ता करून गोडली. घराजवळच्या पण आंब्याला आंबे लागले बघा कसले. हे बघा तयारच झाले. झुंटाच्या झुंटा आहे. आंबा लेट येतो पण पाऊस आला ना आता 2-3 दिवसात वाट लागेल. त्या अगोदर काढायला पाहिजे. हे बघा केवढे आहेत. रानातला अनुभव हा वेगळाच असतो आणि दरवर्षी घ्यायला मजा येते. सध्या कसं आहे 8-9 वर्ष मुंबईला राहायला गेलो आहे त्यामुळे गावाकडची सवय थोडी
मोडायला अशी वाटते, म्हणजे मोडत चाललेली. पण ते हळूहळू गावाला आलो, रानात वगैरे गेलो की थोडी थोडी सराव होते. पण गावच्या पण जीवन लाईफस्टाईलची सवय असावी माणसाला. कारण जर एकदम जर बॉयलर झालो तर गावठी कोंबडीची चव नाही लागणार असं आहे. म्हणजे गावठी कोंबडी आणि बॉयलर कोंबडीमध्ये जसा फरक असतो तसं काय होतं आहे माहिती आहे का, कष्ट तर सगळेच करतात पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक हार्डकाम असतो आणि एक स्मार्ट वर्क असतो. शहराकडे हार्डकाम खूप कमी असतं, म्हणजे ऑफिसला जाणं, ऑफिसला खाणं म्हणजे हार्डकाम असतो शहराकडे सुद्धा. पण एवढं नसतं. गावाकडे जी शेती करतात किंवा एवढा शरीराला त्रास करून काम करतात, रानात जातात आणि ज्या रानातली कामं असतात ती खूप हार्ड काम असतात, ती शहरात नसतात. शहरातली पण मी कम्पेअर नाही करत आहे, पण शहरातल्या पण कामांचा आदर आहे, रिस्पेक्ट आहे. कारण मुंबईला सुद्धा मुंबईची जी माणसं आहेत आपली, मुंबईला जे मी सुद्धा मुंबईला लाईफस्टाईल जगतो. मुंबईच्या लोकलनी जाणं, त्या स्ट्रगलनी सकाळी उठणं, लोकलला जाणं, काम करणं आणि परत संध्याकाळी तेवढ्याच गर्दीत नाही येणं, हॅट्स ऑफ आहे म्हणजे सगळ्यांनाच, सगळ्याच चाकरमान्यांना सुद्धा, तर गावकऱ्यांना. पण आपण काय करतो, कम्पेअर करतो की मुंबईला मजा मारतात, मजा मारत असतील, मुंबईला जाम पैसा. पण असं नाही, असंच आहे. गावाला पण काय नाही, गावाला पण सुद्धा खूप कामं असतात, खूप बऱ्याच गोष्टी आहेत. गावाला समाधान आहे मान्य, पण बऱ्याच गोष्टीचं कामं वगैरे असतात. तसं मुंबईला सुद्धा बऱ्याच गोष्टीचं कामं असतात. सो कम्पेअर करणं सोडलं पाहिजे, पण मेहनत दोघांची सेम असते. असो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवाजून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.